रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी चिपळूण येथे हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं। यावेळी एका अनोळखी महिलेनं आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ केली। यावरून चिपळूण येथील वातावरण तापलं। पोलिसांनी तात्काळ या महिलेला ताब्यात घेतलंय। मात्र यानंतर देखील आंदोलनकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत शिवीगाळ करणाऱ्या महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा घेण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रामदास राणे यांनी दिली आहे। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। न्याय द्या, न्याय द्या, यशस्वीताईला न्याय द्या। कायदेशीर कारवाई करायची आहे तर आपल्यापैकी दोन लोक या। आम्ही जी फिर्याद टाईप करतो ती स्वतः वाचतात। गुन्हा दाखल केल्याची आपल्या समोरच गुन्हा दाखल करायची प्रक्रिया होईल आणि शब्द देतो की आपल्या समोरच अटकेची प्रक्रिया होईल। हो अरे बाबा हो, पण आता मॉब समोर कसं काय करणार ना, कारण प्रत्येकाच्या भावना केलेलं आहे जे केलेलं आहे त्याच्याविषयी सुरू आहे। एफआयआर दाखल करण्याची एफआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नाव, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत तो वाचून आपल्यासमोर दाखवतील। आणि ती सर्व कॉपी मिळणार, नजर टाकणार ही जी पासा मंडळी जी समस्त हिंदुत्वादी संघटना मंडळ जिथे जे आहेत आणि नजर टाकल्याशिवाय आणि ती फायनल मोडला जाणार तिला अटक केलेली आहे काही बघितल्याशिवाय जाणार नाही। त्यामुळे तिथपर्यंत आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया। आणि मागच्या सुद्धा घटनेची मागाशी आपण कुणीतरी चर्चा केली होती, मागे सुद्धा नगरपालिकेच्या समोर जेव्हा ही घटना घडली व्हिडिओ शूटिंग ही महिला घसली आणि त्यावेळी पुरुष महिलांच्या समोर घडला आणि हे लवजाद्वारे काही नाही असं म्हणजे एकंदर प्रयत्न झाला। आपण तेच केलं, त्यांनी आंदोलन थांबवायचं होतं। फैसल कासकरांचा मुलगा त्याच्याविषयीचं निवेदन दिलं होतं। त्या निवेदनावर योग्य जी कारवाई झाली असती तर ही ती प्रक्रिया आली नसती। त्या दृष्टीने कारवाई करतो असं पोलीस स्टेशनचं मत आहे। चिपळूण बंदची तुम्ही हाक दिली आहे, काय सांगाल? जो मोर्चाच्या निमित्तानं जो काय प्रचार घडला त्याचा निषेध म्हणून चिपळूणातले जे प्रमुख व्यापाऱ्यांचे जे संघटना आहे त्या संघटनेच्या 4 लोकांचं आम्ही बोलून झालेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पाठिंबा देतो म्हणून कबूल केलेलं आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा आमची सर्व बांधवांच्या वतीने विनंती आहे, महिला भगिनींच्या वतीने विनंती आहे की उद्या ह्या गोष्टीला पाठिंबा म्हणून निषेध म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांनी चिपळूण बंद ठेवावं अशी आमच्या आग्रहाची विनंती।